नमस्कार. सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्रावणलाल मोदी विद्यालयातून मी श्रीमती कडवे AS आज आपल्याला इथे 10वीचा इतिहास हा विषय शिकवणार आहे. आजच्या आपल्या लेक्चर नंबर 2 मध्ये आपण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा याचा भाग दुसरा बघूयात. आजच्या पाठामध्ये आपण महत्त्वाच्या विचारवंतांबद्दलची माहिती बघणार आहोत. आजच्या पाठात जे घटक आपण बघणार आहोत, जे विचारवंत बघणार आहोत ते पुढील प्रमाणे असतील: रेने देकार्त, व्हॉल्टेअर, जॉन विल्यम फ्रेडरिक हेगेल, लिओपोल्ड वॉन रँके आणि कार्ल मार्क्स. आजच्या आपल्या इतिहासाच्या पाठाचे नाव आहे इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा भाग दुसरा. मागच्या पाठामध्ये आपण इतिहास लेखनाची परंपरा बघितली. यामध्ये 18व्या शतकाच्या आधीपर्यंत युरोपमध्ये ईश्वरविषयक चर्चा आणि तत्संबंधीचे तत्त्वज्ञान या विषयांनाच महत्त्व दिले गेले हे बघितले. परंतु हे चित्र हळूहळू बदलू लागले. इसवी सन 1737मध्ये जर्मनीमधील गॉन्टेगिन विद्यापीठाची स्थापना झाली. या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. त्यापाठोपाठ जर्मनीमधील इतर विद्यापीठेही इतिहासाच्या अभ्यासाची केंद्रे बनली. इतिहासाची चिकित्सापूर्वक मांडणी करणाऱ्या संशोधकाला इतिहासकार असे म्हटले जाते. इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यात अनेक विचारवंतांचा हातभार लागलेला आहे. त्यातील काही महत्त्वाच्या विचारवंतांची माहिती आता आपण घेऊया. पहिले विचारवंत आहेत रेने देकार्त. यांचा कार्यकाळ होता 1596 ते 1650. इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची, विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे, असे मत आग्रहाने मांडले जात होते. त्यामध्ये रेने देकार्त हा फ्रेंच तत्त्वज्ञ अग्रभागी होता. त्याने लिहिलेल्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथातील एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टीने फारच महत्त्वाचा मानला जातो. एखादी गोष्ट सत्य आहे असे निःसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये, हा तो नियम होय. बघा, आधी ईश्वरवादी विचारांना महत्त्व दिले गेले. इतिहासामध्ये घडलेल्या घटना यांना काल्पनिक टच आधी असायचा. परंतु जे नवीन विचारवंत होते त्यांनी असं मांडलं आहे की कोणतेही कागदपत्र असू द्या, कोणतीही ऐतिहासिक घटना असू द्या, त्याला पुरावा असणं आवश्यक आहे. विना पुरावा किंवा फक्त काल्पनिक गोष्टींचा आधार घेऊन इतिहासात लेखन केल्या जाऊ नये, असे विचार रेने देकार्त यांचे होते. आता आपण बघूया व्हॉल्टेअर. व्हॉल्टेअरचा कार्यकाळ होता 1694 ते 1778. व्हॉल्टेअरचे मूळ नाव फ्रान्सवो मरी अरुये असे होते. व्हॉल्टेअर या फ्रेंच तत्त्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे, हा विचार मांडला. बघा, आधीच्या काळामध्ये फक्त राजे महाराजे, त्यांचं पराक्रम, त्यांचे युद्ध, अशा प्रकारच्या गोष्टींचाच समावेश फक्त इतिहासामध्ये केला जायचा. परंतु व्हॉल्टेअरने त्याच्या काळामध्ये एक नवीन विचार पुढे आणला की इतिहास लेखनामध्ये फक्त घटनाक्रम, कालक्रम एवढंच मर्यादित न ठेवता त्यामध्ये त्या काळामध्ये असलेली सामाजिक परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती व्यवस्था या सर्व गोष्टींचा सहभाग इतिहास लेखनामध्ये होणं आवश्यक आहे, हा विचार त्यांनी मांडला. त्यामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा, हा विचार पुढे आला. त्या दृष्टीने व्हॉल्टेअर आधुनिक इतिहास लेखनाचा जनक होता असे म्हणता येईल. सर्वात आधी हा विचार मांडणारा व्हॉल्टेअर हा पहिला विचारवंत होता, पहिला इतिहासकार, संशोधक होता आणि त्याच्यामुळे व्हॉल्टेअरलाच आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाते. ही आधुनिकता समाजातील परंपरा, रूढी, रीती, सामान्य माणूस कसा जगतोय किंवा त्या काळातलं हवामान कसं होतं, या सर्व गोष्टींचा सुद्धा इतिहासात समावेश होणं आवश्यक आहे, महत्त्वाचा आहे, हा विचार व्हॉल्टेअरने मांडला. त्यामुळे त्याला आधुनिक इतिहास लेखनाचा जनक असे म्हटले जाऊ लागले. आपला पुढचा विचारवंत आहे जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. यांचा कार्यकाळ आहे 1770 ते 1831. या जर्मन तत्त्वज्ञानाने ऐतिहासिक वास्तव तर्कशुद्ध पद्धतीने मांडले गेले पाहिजे यावर भर दिला. इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला वेळोवेळी उपलब्ध होत असलेल्या पुराव्यानुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे प्रतिपादन त्याने केले. त्याच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यास पद्धतीत विज्ञानाच्या पद्धतीपेक्षाही वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत, अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली.
एन्सायक्लोपीडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्यांची व्याख्याने आणि लेख यांचे संकलन आहे. हेगेलने लिहिलेले रिझन इन हिस्ट्री हे पुस्तक प्रसिद्ध आहे. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल यांच्यानुसार कोणत्याही घटनेचे आकलन होण्यासाठी फक्त तिचा घटनाक्रम लावून उपयोग नाही. त्यासाठी तिची वर्गवारी 2 विरोधी प्रकारात करून चर्चांते समन्वयात्मक मांडणी करून हा द्वंद्ववादी सिद्धांत मांडला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणजे 2 गटामध्ये त्या पर्टिक्युलर विषयासंदर्भात चर्चा होऊन आणि योग्य तो निर्णय नंतर घेतला पाहिजे आणि त्यानंतर ते इतिहासात त्याचा समावेश झाला पाहिजे असं हेगेल यांचं म्हणणं होतं. आपले पुढील विचारवंत आहेत लिओपोल्ड वॉन रांके. यांचा कार्यकाळ आहे 1795 ते 1886. 19व्या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने बर्लिन विद्यापीठातील लिओपोल्ड वॉन रँके यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्याने इतिहासात संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी ते सांगितले. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे यावर त्यांनी भर दिला. तसेच ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांचे मत आहे. म्हणजे कोणत्याही काल्पनिक गोष्टीचा समावेश न करता इतिहास लिखाण हे फक्त आणि फक्त पुराव्यांच्या आधारावरच व्हायला पाहिजे. जे दस्तऐवज किंवा कागदपत्र किंवा जी साधनं इतिहासामध्ये सापडतात तिचं संशोधन होणं आवश्यक आहे, तिची सत्यता पडताळणं आवश्यक आहे असं मत वॉन रांके यांचं होतं. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला. द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथामध्ये त्यांच्या विविध लेखनाचे संकलन आहे. काल्पनिक गोष्टींना अजिबात त्यांच्या इतिहास लेखनामध्ये स्थान त्यांनी दिलेलं नाही. फक्त वास्तववादी आणि पुराव्यांच्या आधारे असलेल्या गोष्टींनाच लिओपोल्ड वॉन रांके यांनी आपल्या इतिहास लेखनामध्ये स्थान दिलेलं दिसून येतं. पुढील विचारवंत आहे कार्ल मार्क्स. यांचा कार्यकाळ होता 1818 ते 1883. कार्ल मार्क्स हा जर्मन विचारवंत 19व्या शतकात होऊन गेला. त्याने दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. या ग्रंथात त्याने मांडलेल्या वर्गसंघर्षाचा सिद्धांत महत्त्वपूर्ण मानला जातो. मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास आहे असे त्यांचे म्हणणे आहे. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो असे त्यांचे मत होते. त्यांच्या विचारसरणीवर आधारित अशी साम्यवादी शासनव्यवस्था जगात प्रथम रशियात अस्तित्वात आली. मानवी इतिहास वर्गसंघर्षाचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो अशी मांडणी त्यांनी केली. त्यांचा दास कॅपिटल या ग्रंथामध्ये सुद्धा त्यांनी मानवतावादी इतिहास किंवा त्यांच्या इतिहास लेखनामध्ये मानव हा केंद्रबिंदू त्यांनी मानलेला आहे. कोणत्याही प्रकारच्या फेक गोष्टी किंवा काल्पनिक गोष्टींना, ईश्वरवादी गोष्टींना त्यांनी आपल्या इतिहास लेखनामध्ये स्थान दिलेलं नाही. मायकेल फुको यांचा कार्यकाळ होता 1926 ते 1984. मायकेल फुको हा 20व्या शतकात होऊन गेलेला प्रसिद्ध फ्रेंच इतिहासकार होता. त्याने आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिला. त्याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. पूर्वीच्या इतिहासकारांनी विचारात न घेतलेल्या मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था यासारख्या विषयांचा त्याने इतिहासाच्या दृष्टिकोनातून विचार केलेला. मायकेल फुको यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे इतिहास लेखनाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करणे याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. फुको याने इतिहासातील स्थित्यंतरांचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला आहे. त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले आहे. ॲनल्स प्रणालीबाबत आपण बघूयात. राजकीय अभ्यासाबरोबरच स्थानिक लोक, तत्कालीन हवामान, व्यापार, शेती, तंत्रज्ञान, दळणवळण व संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचाही अभ्यास करणे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. या विचार प्रणालीलाच आपण ॲनल्स प्रणाली असे म्हणतो. ॲनल्स म्हणजे वार्षिक इतिवृत्त. घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीय नव्हे तर तत्कालीन सामाजिक, आर्थिक इत्यादी सर्वांगांनी अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली. ही आधुनिक इतिहास प्रणाली
आहे किंवा इतिहास लेखनाची पद्धत आहे. इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून तो जिवंत माणसांचा असतो असे मत ॲनल्स प्रणालीमध्ये मांडले गेले आहे. इतिहास लेखनामध्ये दुसरा फार मोठा बदल झाला तो स्त्रीवादी इतिहास लेखनामुळे. स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. सिमॉन द बोव्हा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका स्पष्ट केलेली आहे, सिद्ध केलेली आहे. स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला आहे. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेलेला दिसतो. कारण पूर्वीच्या काळामध्ये आपण बघतो की स्त्रियांना इतके स्थान नव्हते, गौण स्थान होते, निम्न दर्जा तिला समाजामध्ये आणि कुटुंबामध्येही दिला जायचा. परंतु आधुनिक इतिहास लेखनामध्ये मात्र स्त्रियांचा सहभाग दिसून येतो. स्त्रियासुद्धा इतिहास लेखिका म्हणून आहेत, त्यांना एक स्थान आहे, त्यांच्या लिखाणाला एक महत्त्व दिले गेले आहे. आणि स्त्रियांचं जे सामाजिक जीवन आहे किंवा कौटुंबिक जीवन आहे किंवा तिलाही समाजामध्ये पुरुषप्रधान या समाजात तिला समानतेचं स्थान मिळावं हे लिहिलेलं आहे. अशा प्रकारे आधुनिक इतिहास लेखनामध्ये बरेच बदल झाले. आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारत गेली. अनेक विचारवंतांचा त्यामध्ये फार मोठा सहभाग आहे. साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला, चित्रपट निर्मिती, दूरदर्शन यासारख्या विविध विषयांचे स्वतंत्र इतिहास लिहिले जाऊ लागले. अशा प्रकारे आपला हा पाठ आता इथेच संपतोय. आपण पुढच्या लेक्चर नंबर 3मध्ये इतिहासाचा दुसरा पाठ बघणार आहोत, तो म्हणजे इतिहास लेखन भारतीय परंपरा. धन्यवाद.